मॉर्निंग एव्हरीवन. तर आम्ही सकाळी म्हणजे रात्री 3 वाजेपर्यंत होतो, तर 4 वाजेपर्यंत 4. तर मस्त एन्जॉय केला आणि 2-1 तास झोपलं असतील. डोळे बघा, डोळे बघा, हे बघा. आणि इकडं मग आम्ही नाश्ता करून घेतलंय आणि रात्री 4 वाजेपर्यंत चाललोय आणि म्हणजे नाचलो भरपूर, गाणे सांगितले. आता घसा जाम झालाय माझा. फक्त सावदादाचं लग्न लावायचं बाकी. हा गाईज खरंच वेटिंग आहे. आणि इकडे बघू, डोळे बघा, डोळे डोळे डोळे. सो गाईज आम्ही आता निघलो आहे. टुडे इज अवर लास्ट डे हिअर. आमचं हॉटेल होतंय. आम्ही बाहेरचा व्ह्यू बघत होतो. आता तुम्हाला दाखवू शकतो, तुम्ही बघू शकता. तर आम्ही इथे स्टे करत होतो एवढे दिवस आणि महेश टीव्ही घ्यायचा पूर्ण प्रयत्न करत होता, पण नेमकं त्याला नट नाही खोलते आलं. हो, आणि आमचा पूर्ण तर आमचा हा आरसा पण गायब करायचा प्लॅन. आरसा निघून नाही राहिला आमचा, आणि हा एसी तर आमचा फुल प्लॅन होता, पण बॅग भरली नेमकं. बघा, बॅग बघू शकता. तर अशा प्रकारे अरे बापरे, लाईट गेली. चला निघावं लागेल आता. ओके सर, नंतर आता आम्ही हॉटेल सोडतोय, म्हणजे इकडे होतो, इकडे आपण स्टे केलं होतं. आम्ही जातोय आणि आता चला बघू शकता. ओके, चला तर आम्ही निघालेलो आहे. टुडे वॉज आवर लास्ट डे हिअर गाईज. तर आम्ही आता इथनं जाणार आहे घरी. आमची पूर्ण जर्नी इथे संपू राहिली. आता आम्हाला एकमेकांची आठवण येणार आहे डोळ्यातून आणि आम्ही रडायची इच्छा आहे, पण रडू नाही शकत. रडतोय अंदर, मी रडतोय. आमची समोर आहे. हो, बसा. तुम लोग 2 मेगापिक्सल का कॅमेरा सुबह तर बस आहे तिकडे थांबलेले आहे. तर जाऊया आणि आता एक नंबर सगळं. सर्व एक नंबर आहे. आता आमचा लास्ट डे. सर आहे करा. हॅलो बोरिस. तर गाईज मजा येऊ राहिली. आज आम्ही जातोय घरी. सो नमस्कार एव्हरीवन. तर आत्ता आम्ही पोचलोय, म्हणजे भगवान बिरसा मुंडा यांची जयंतीनिमित्त मेन स्टेडियमजवळ पोहोचलोय. आणि इकडे बघू शकता की एवढ्या प्रकारे गर्दी आहे. सो नमस्कार एव्हरीवन. तर बघू शकता की खूप गर्दी आहे आणि इकडे एवढी तुफान गर्दी आहे. तर इकडे आपले सर आहेत, चौधरी सर. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तर नागपूर इथं पोहोचलोय फायनली आम्ही. आता कार्यक्रम थोड्या वेळात चालू होणार आहे. विद्यार्थी इतक्या मात्रेनेच लोकसंख्या आलेली, आपले आदिवासी लोक आलेले आहेत. तर कार्यक्रम नक्कीच यशस्वी होईल आणि बिरसा मुंडा यांची जयंती नक्कीच गौरवशाली होईल. 150वी ही जयंती नक्कीच आमच्यासाठी प्रेरणादायी असेल. आदिवासी समुदायासाठी बिरसा मुंडा यांचं कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे आणि त्यानिमित्ताने आज हा कार्यक्रम नागपूर येथे संपन्न होत आहे. धन्यवाद मित्रांनो. जय जवाहर मित्रांनो. तर आज आपण नागपूर येथे जनजातीय गौरव दिवस म्हणजे बिरसा मुंडा यांची 150वी जयंती साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत. म्हणजे नागपूरसारख्या ठिकाणी आपल्या तळागाळातील कलाकार किंवा हस्तकलावाले जे आहेत ते इथं आलेले आहेत. तर आपण बघू शकता बांबूपासून त्यांनी विविध प्रकारच्या वस्तू तयार केलेल्या आहेत. आपण बघू शकता इकडे शिट्टी आहे, बांबूची टोपली आहे, त्याच्यानंतर हरणं आहेत. मुलींसाठी काय म्हणतात त्याला, हेअर क्लिप सारखी ते आहे, ते मध्ये लावायचं. तर ते आहेत. त्याच्यानंतर किचन्स आहे, तुम्हाला जर की वगैरे ठेवायची असतील, मोबाईलसाठी ठेवण्यासाठी आहे. मोबाईल ठेवण्यासाठी आपल्या आदिवासी पद्धतीने एक नंबर. त्याच्यानंतर आपण बघू शकता तीर आणि कमान पण आहे आपल्याकडे, म्हणजे बांबूपासून तयार केलेले आहेत. आपल्या घरात जर आपल्याला सजवायचं असेल घर, तर त्याच्यासाठी अतिशय उत्कृष्ट असं बांबूपासून तयार केलेल्या ह्या वस्तू आहेत. म्हणजे आपण फक्त बांबू उभा असलेला बघितला असेल, पण त्या बांबूपासून आपण काय काय तयार करू शकतो याचं हे प्रत्यक्ष उदाहरण आपल्यासमोर आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि असे यांच्या इथं आपल्या ह्या इथं कार्यक्रमासाठी 4 स्टॉल लागलेले आहेत मित्रांनो. म्हणजे सुरगाण्यासारख्या तळागाळातून आलेले हे आपले कलाकार इथं नागपूरसारख्या ठिकाणी आपल्या आदिवासींचं प्रतिनिधित्व करतायत. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आम्हाला देवदत्त तुम्ही काय सांगाल? आतापर्यंत आपल्या आदिवासी माणसांनी शनुगली आणली, झिली आणली, शिबी आणली, टोपल्या आणल्या आहे का नाही. पण अतिशय ह्या स्पर्धेच्या युगामध्ये अतिशय सुंदर अशा वस्तू ह्या आदिवासी माणसाकडून निर्मिती होते आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणजे आतापर्यंत अशी बाजारपेठ कुठंच नव्हती. आपण कुठेही जायची, एखादी प्लास्टिकची वस्तू विकत आणायची, पण आज आपला आदिवासी माणूस एवढ्या सुंदर वस्तू बनवतो.
तर प्रत्येक आदिवासी माणसाच्या घरामध्ये अशा वस्तू पाहिजेत आणि आपण हा असा रोजगार मिळवला पाहिजे. धन्यवाद. ॲक्च्युली तर बघू शकता की सुंदर कलाकृती आहे. याच्यामधून वायर टाकलेला आहे आणि वायरच्या इथून बल्ब लागतो, जे घरामध्ये ठेवण्यासाठी भरपूर फायदेमंद आहे. तर इथे आपण कोणता पण बल्ब लावू शकतो. तर हे लाकडाने बनवलेल्या वस्तू बघू शकता तुम्ही. तुमचं नाव काय? रामू महाराज फुपाने, मुक्काम रांजणे, पोस्ट पांगराणे. मोबाईल नंबर आहे 81 40 64 15 69. आदिवासी बांबू हस्तकला. अच्छा, हा. तर तुमची कलाकृती म्हणजे खूपच सुंदर आहे. तर आय थिंक कोणाला आवडेल तर नक्की यांना भेट द्या. ॲक्च्युली तर इकडे सर्व स्टॉल लागलेले आहेत, पूर्ण विविध प्रकारचे ना सगळे स्टॉल लागलेले आहेत. कुणाला जे लाकडी वस्तू सगळे जास्तीत जास्त आहेत. तर इकडे कलाकृती बघू शकता, जबरदस्त आहे. तर आम्ही आता चालू आहे दीक्षाभूमीला. तर आम्ही गंभाई सर आमचे आहेत, तर आम्ही तिघं चाललो आहे. सर नंतर आपण आहे नागपूरच्या दीक्षाभूमीला. तर इकडे आलोय. तर बघू शकता की अशा प्रकारचं आहे. आपण मध्ये जाणार, एक्सप्लोअर करणार. 2 मिनिट. नंतर आपण आता दीक्षाभूमी फिरलेलो आहे आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता. तर नागपूरमध्ये अशा काही ठिकाणी एक नंबर आहेत. आपल्याला जेवढ्या एक्सप्लोअर करता येतील तेवढ्या केल्या. बघूया आता कुठे जात आहे. तर आपली मंडळी सर लोक तिकडे आहेत. बघूया पुढचा प्लॅन काय आहे. मेन मार्केट बहुत बढ़िया. तर बघू शकता आपण नागपूरच्या मेन मार्केटला पोहोचलोय. तर हे सीताबर्डी मार्केट हे बघू शकता. नागपूरमध्ये फेमस साव चिकन म्हणून आहे, तिथं जाणार आहे आणि तिथला स्वाद घेणार आहे. कोणतं सावजी? मोहन सावजी. तर बघूया टेस्ट कशी आहे. साव चिकनला पोहोचलोय. नागपूरमधलं बेस्ट चिकन. तर या दादांनी आम्हाला मदत केली, थँक्यू.
हां तर बघू शकता. तर सावजीमध्ये आपण आलोय आणि आत्ता व्हेजमध्ये काहीतरी बघताय. तर मेनू कार्ड आहे काय बघूया. आणि आम्ही नॉनव्हेज खाणार आहे. मटन नागपूरचा एक्सपिरियन्सच आहे. टेस्ट करणार. तर नमस्कार मित्रांनो. तर साव चिकन नागपूरचं फेमस. तर टेस्ट केलेला इतकी भारी झणझणीत चव होती. तर सरांना विचारूया कशी चव होती. सर कशी होती चव होती? प्रत्येक शहराचं काहीतरी वेगळे पण राहत आहे असं. ते नागपूरमध्ये ना जे चिकन मटन आहे सावजी स्पेशली आयटम राहतं. सावजी म्हणजे आपलं ते गावठी खायची सवय तिथे एकदम भारी. जगात एक नंबर. जगात नंबर 1. पण हे सुद्धा ते अतिशय चांगले. नागपूरची चव आपण नागपूरची चव टाकून पाहिले एकदम मस्त. म्हणजे तिखट नाही काय नाही एकदम शिजलेलं व्यवस्थित. मसाला सुद्धा जास्त होता पण खायला एकदम चांगला. तरी कधी आले तर मग साऊथ जेल बुवा चिकन मटन खायचे हाऊस आहे ना त्यांनी खाऊ पाहायला पाहिजे. वेगळा काहीतरी बुवा. नक्कीच. धन्यवाद. ते उत्तम मटन होतं मित्रांनो आणि टेस्ट पण छान होती. तर नक्की जगदीश सावजी हॉटेलला व्हिजिट करा. थँक्यू. तर आता आपण संत्रा मार्केटला पोहोचलोय. तर इकडे बघू शकता भरपूर संत्रा आहेत. तर बघूया कसे भेटतं आपण. 60 रुपये 60 रुपये डझन भेटतंय. आपल्या लिखाण मी आता काय सांगला नाही. तर बघू शकता इकडं डझनवर भेटता संत्री. टेस्ट करू आलो. कैसा डझन दिया? टेस्ट करू आलो. 60 रुपये डझन. देखो बोरी भी है यहाँ पे. जबरदस्त बोरी है. अगर एक बोरी आपको बता देता मैं पूरा कंपलसरी. आप 10 किलो बोल रहे ना सर उससे ज़्यादा भरेगा. नाही ना सांग ना भाव. 60 रुपये सर. सोयीनंतर ह्या बोऱ्या घेतलेल्या आहेत प्रत्येकाने. एवढे संत्रे आहेत एवढे घेतलेत. बघूया. तो गाईज नमस्कार. तर सकाळून हारलेली पब्लिक होती आत्ता भेटले. काय करायचं आता? आणि काय करत होते? कोंबडा मारायचा. कोंबडा मारायला. अच्छा. रे तू काय आणलंस? आई सकाळून हारले ते हो डायरेक्ट पब्लिक. आता चालू आहे फायनली. पुढं आता चाललो घरी. हो आई लय खुश आहे भाऊ. कसला खुश भाई. आता तेच बोरिंग दिवस चालू. जरा तिकडे तेच कॉलेज लाईफ नाही का. एकदम लय कंटाळा आलाय मित्रांनो. आणि जरा कॅमेरामॅन आमचा जो ब्लॉग बनवतो त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. काय म्हणायचंय तुम्हाला? खूप मजा आली आणि खूप आता जातोय मस्त नाशिकला. मस्त भाई. मग अजून कधी यायचंय मोहन दादा? नेक्स्ट टाइम नक्की ना. ट्रॉफी घेऊनच. ट्रॉफी घेऊन म्हणजे पूर्ण तयारी देणार. असं ना. त्यावेळेस तयारी काहीच नव्हती. सकाळी नेक्स्ट टाइम नक्की. एकदम भारी वाटलं. एकदम भारी. सगळ्यांसोबत फिरायला भेटलं. एकदम मजा आली. खूपच मजा आली. आणि गँग बघू शकता एवढी आपली पब्लिक आहे. मित्रा काय वाटतं काय सांगाल तुम्ही? सुंदर प्रकारे असा कार्यक्रम झाला. हा. आम्ही पुढल्या वेळेस चांगली तयारी करू हा. आणि नंबर मिळवण्याचा प्रयत्न करू. यस सर. कसा कार्यक्रम वाटला दादा मित्रांनो? कार्यक्रम चांगला होता. हा. आणि काय बोलू आता आम्हाला काय नको बोलू मित्रा. कॅमेरा आलाय. काय सांगतोस? लय मजा आली आम्हाला आज. आजचा प्रोग्राम मस्त गेला. पूर्ण दिवस आज सोबत होतो यांच्या. ओके होळी ह्या ब्लॉग मध्ये नाही दिसलीये याची मला खूप खंत वाटते. कारण की हा आम्हाला न सांगताना गायब झालेला रोग आहे. आम्हाला सांगितलं तर आम्ही पण आलो असतो फिरायला. आम्ही काही घेऊन नसतो मागितलं काही त्याच्याकडनं. हा ते आहे. आणि आम्हाला एक कॉल केला असता.
त्यांची चुकी आहे, बाकी काय नाही. कारण आहे ना ते लेट आले आवरून आणि डायरेक्ट म्हणजे पुढे गेले माहितच नाही. पण हा दादा न सांगता गेलेला बरं का, न सांगता गेलेला, कुणाला सांगितलं नाही. हा गेलाय हा तिकडे शाहू वाटत काय गेलो शाहू वाटत. आणि नागपूरची संत्री 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 आणले एवढे मोठे वर. चलो यांनी आम्हाला फसवलं आहे. काय बोलले की आम्ही रिक्षाने जातो, तर हे गेले मेट्रोने गेले. लय फसवलं लय फसवलं. नाही नाही फसवलं तुझ्यासारखं तरी नाही आम्ही अरे. की डायरेक्ट निघून जायचं, फोन नाही करायचं, काही नाही. आम्ही जायच्या आधी विचारून गेलेलो. नाही 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 समोर सांगून गेलेलो. आम्ही सांगून गेलेलो की आम्ही चाललोय, तू न सांगता गेला. पण नाही, तुम्ही डायरेक्ट मेट्रोने गेले. ए फसवलं डायरेक्ट ना. ए दगा दिला तुम्ही. नाही रे दगा दिला दगाबाज. हाय दगाबाज रे. आपण आता नाशिकला निघालोय, तर आपण ट्रॅव्हल्स मध्ये आहे. तर आत्ता म्हणजे निघलोय. तर बाकी पब्लिक आहे ना, अजून सीटांचा घोळ चालू आहे. तर कोण ना कोणाचं सीट आहे ते काय भेटत नाही. पंकू आहे आणि इकडं ऋतू आहे. हॅलो नाशिक रिटर्न. हा फुलं बंद बदल अरे खोकल्याचं औषध आहे भाई. येणारी तर आत्ता आम्ही नागपूरला पोहोचलोय आणि सगळ्यांचे खतरनाक जर्नी झाली. तर ऋतू कसा वाटला ट्रिप? खूप कसा मस्त वाटलं. सो माझ्या मोहन दादाच्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय 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 इथे बसू. बाय बाय बाय. तर मित्रांनो, मोनाच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नाशिकला पोहोचलेलो आहोत. येस, आता आम्ही चालू आहे खवळी आणि आम्ही ओळख केली. बाय बाय. खूप सुंदर. आणि याच्यानंतर आम्ही तिच्या समोर असलेली संत्री घेणार आहोत. वाटण एवढे संत्री आहेत. बाय बाय. सो आय थिंक तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय बाय.